नमस्कार मंडळी, मी श्रीधर दुरात तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या गाबित कट्टा या यूट्यूब चॅनलवरती। तर आत्ता आपण कव्हर करत आहोत गाबित महोत्सव 2023। सलग 4 दिवस आपण हे प्रेक्षेपण तुम्हाला दाखवणार आहोत कव्हर करून। जर तुम्ही आमचा पहिल्या दिवसाचा म्हणजे जो एपिसोड आहे तो बघितला नसेल तर मी तुम्हाला आय बटनमध्ये देईनच। हा म्हणजे ही व्हिडिओ संपल्यानंतर तो जाऊन नक्की बघा। तर आत्ता आपण आहोत मामा वरेरकर नाट्यगृहाच्या इथे, कारण की इथे परिसंवाद होणार आहे। तर आपले जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्यासाठी सरकारने ज्या ज्या योजना आखलेल्या आहेत त्यांचा लाभ ते कसे घेतील यावरती इथे भाषण देण्यासाठी मोठे मोठे अधिकारी येणार आहेत। ठीक आहे, तर तेच आपण कव्हर करणार आहोत आणि दुसरा दिवस आपला आजपासून सुरू होणार आहे। ठीक आहे, तो संध्याकाळपर्यंत असणार आहे। तर तुम्हाला आजच्या दिवसाचं पूर्ण जे काय म्हणजे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये कोणते कोणते कार्यक्रम आहेत ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर चला आता आतमध्ये जाऊया। थोड्याच वेळात आपला जो परिसंवाद आहे तो सुरू होईल। म्हणजे जे अधिकारी आहेत ते येऊन माहिती सांगतील, त्यांचं मी तुम्हाला क्लिप्स दाखवेन। ठीक आहे, तर चला आता आतमध्ये जाऊया आपण। फायनली आपण आपल्या सभागृहाच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे आता लवकरच आपले जे प्रोग्राम आहेत ते सुरू होतील। इथे बघू शकता सभागृहात माणसं जमतायत हळूहळू करून। तर तुम्हाला इकडे जे आहे मच्छीमारी व्यवसाय कसा सुरुवात करावी त्याबद्दल खूप सारं नॉलेज इथे देणार आहेत। तर त्याचे मी छोट्या छोट्या क्लिप्स तुम्हाला दाखवीनच आणि जे आहेत अधिकारी आहेत जे सांगणार आहेत आपल्याला पूर्णपणे एका गोष्टीची माहिती जी आहे त्याची मी फुल व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। ती तुम्हाला चॅनलवरती उपलब्ध होईल। वेगवेगळ्या योजना आहेत त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओ तुम्हाला या 4 दिवसाच्या व्हिडिओनंतर नक्की भेटतील। ठीक आहे, तर मी तुम्हाला इकडच्या क्लिप्स वगैरे दाखवतो। मग आपण भेटू म्हणजे बाहेरच्या साईडला, जसा हा प्रोग्राम संपेल तसं आपण सभागृहाच्या बाहेर भेटू। ठीक आहे, तर चला आता आपण जाऊन बसूया, कार्यक्रम लवकरच सुरू होईल। आजचा जो विषय आहे तो सिंधुरत्न समृद्धी योजना, म्हणजे जी पूर्वी चांदा ते बांदा या नावाने होती ती सिंधुरत्न समृद्ध योजना, किसान क्रेडिट कार्ड यासाठी इथे मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माननीय तेजस्विता करमुटकर, सहाय्यक मत्स्य विकास व्यवसाय अधिकारी सिंधुदुर्ग। येणार आहे 7% प्रत्येक जो नौका मालक असेल त्याला। आणि जर तुम्ही एका वर्षाच्या आत जर ते तुम्ही परतावा त्याचा केलात, म्हणजे तुम्ही तुमचं कर्ज एका आर्थिक वर्षाच्या आत जर भरणा केलं जेवढं तुम्ही कर्ज घेणार आहात ते, तर त्याच्यावर केंद्र शासन 3% अनुदान देत आहे। म्हणजे ती जी रक्कम आहे अनुदानाची ती तुम्हाला केंद्र शासन परत करणार आहे आणि ज्याच्यामुळे ते कर्ज फक्त तुम्हाला 4%च पडणार आहे व्याज त्याचं, अशी योजना आहे। आता मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ, मूल्यवर्धित म्हणजे काय, आपण मूल्य वर्धित करतो, वाढवतो त्याचं। म्हणजे एखाद्या माशाची क्वालिटी आणि क्वांटिटीनुसार आपण म्हणतो ना, आपण बिस्किट खातो त्याच्यात मैदा वगैरे असतो आपण म्हणतो बाजारात, पण त्याची व्हॅल्यू काय असते, न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय असते, आपण म्हणतो मैदा आपल्या शरीरासाठी आपल्याला, पण तरी सुद्धा आपण खातो। कारण का, तर बिस्किट चांगलं पॅकिंगमध्ये येतं, चांगलं त्याचं ॲडव्हर्टाईज येते। तर विविध पर्यायामध्ये पिंजऱ्यामध्ये मत्स्य संवर्धन, आता अश्लेषा गोळवलकर मॅडमनी सांगितलंय, करुणगटकर मॅडमनी सांगितलंय आणि भालेकर साहेबांनी सांगितलं तुम्हाला की ह्या योजना आहेत। तर काय करायचं एक्झॅक्टली त्या याच्यामध्ये, तो कोणते मासे, मोडूसा माशाचं संवर्धन करू शकता, कानाई करू शकता, तांपोशी आणि शेवण संवर्धन हे पिंजऱ्यांमध्ये करू शकता। तर जस्ट आपला जो कार्यक्रम आहे तो समाप्त झालेला आहे आणि कार्यक्रम खूप सुंदर होता। आपल्या भारत सरकारने जितक्याही योजना राबवलेल्या आहेत किंवा आपल्या राज्यस्तरीय पातळीवरती जितक्याही योजना आहेत त्या सगळ्या या योजना आपल्याला या म्हणजे ज्या कार्यक्रम आहेत त्यात सांगितल्या गेलेल्या आहेत। त्याच्या स्पेशल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटतीलच। तर चला आता वाजलेत ऑलमोस्ट 1 वाजलेला आहे। आता आपण घरी जाऊया, जेवण करून मग डायरेक्ट आपण 4 वाजता भेटूया, कारण की वरती म्हणजे समुद्रावरती जिथे आपला महोत्सव आपण म्हणजे सुरू आहे तिथे सागर सुंदरी हा म्हणजे कार्यक्रम होणार आहे, तो मी तुम्हाला कव्हर करून दाखवेन। ठीक आहे, तर चला आता हे जे आहे ते झालेलं आहे कव्हर करून आपलं, आता डायरेक्ट आपण समुद्रावरती भेटूया। तर आता फायनली आपण दांडेच्या वरती आलेलो आहोत, म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती आलो आहोत, जिथे आपला मागे जो महोत्सव आहे तो सुरू आहे। आज दिवस दुसरा आहे। दुसऱ्या दिवशी जसं मी तुम्हाला बोललेलो की मी सुरुवातीला आता जो सागरी म्हणजे सुंदरी जो प्रोग्राम आहे तो मी तुम्हाला दाखवणारच आहे। त्या पहिले तो प्रोग्राम सुरू व्हायच्या पहिले इकडे जितकेही स्टॉल्स लागलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती देतो। त्या स्टॉलवाल्यांसोबत बोलूया, ते कुठून आलेले आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स काय इथे। ठीक आहे, तर
तर सुरुवात करताना आपण सगळ्यात पहिले सुरुवात करणार आहोत आपल्या गाभित समाजाचं जे पुस्तक आहे प्रकाशित केलेलं आहे आत्ता नवीनच, त्याचा स्टॉल इथे लागलेला आहे. तर त्या पुस्तकांची जी विक्री करतायत लोक त्यांच्याशी आपण भेट देऊया. ठीक आहे, चला या इकडे. तर फायनली आपण आपल्या स्टॉलवरती आलेलो आहोत आणि हे पुस्तक बघू शकता, गाभित समाजाचा इतिहास. तर आपल्यासोबत काका आहेत. काका, तुमचं नाव? नारायण आडकर. नारायण आडकर. आणि तुम्ही या स्टॉलमध्ये म्हणजे पुस्तक जे आपलं आहे गाभित समाजाचं, हे कोणी लिहिलंय, कोण लेखक आहेत आपल्या पुस्तकाचे? ह्या लेखक असा कोणी नाही आहे. ओके. गाभित समाजातल्या लोकांनी पूर्वी एक संस्था होती, त्यांच्यानी हे ते संकलन केलं होतं. बाळाजी सावळाराम बाळाजी कुबल हे वेंगुर्ल्याचे 1800 सालाच्या नंतर त्यांनी थोडी माहिती जमा केली होती. ह्या माहितीवरून त्यांच्यानी हे पुस्तक गाभित समाजाच्या लोकांनी आता लिहिलं. त्याच्यात वासुदेव मोहनकर असतील, गावकर असतील, अशा लोकांनी नंतर ती माहिती पुन्हा संकलित केली. पहिल्यांदा एक असं पुस्तक त्या गाभित क्षत्रिय कुलवंता आरमारी मराठा समाज याने पहिल्यांदा ही माहिती जमा केली होती आणि ती प्राध्यापक कुबलांनी संकलित केली होती. म्हणलं काय, पण आता ते त्यांचीच इच्छा होती की अखिल भारतीय गाभित महासंघाने ते पुस्तक तयार करावं असं म्हणून अखिल भारतीय गाभित समाजाने आता ते तयार केलं. म्हणजे लोकांपर्यंत आपला जो गाभित समाजाचा इतिहास आहे तो पोहोचला पाहिजे, त्यासाठी हे पुस्तक बनवलेलं आहे. आणि हे पुस्तक जर कोणाला विकत घ्यायचं असेल, आपला हा जो आता दांडीवरती जो सुरू आहे आपला गाभित महोत्सव, तिथे जर तुम्ही व्हिजिट केला तर तुम्हाला पुस्तक भेटूनच जाईल. पण जर कोणाला ऑनलाईन मागवायचं असेल किंवा जे इथे येणं पॉसिबल नाही, त्यांना मुंबईमध्ये हवं असेल तर त्यांनी कोणाला कॉन्टॅक्ट करा? मुंबईत मिळेल त्यांना सुजय धुरतला. सुजय धुरतकर. तर मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही कॉल करून पुस्तकासाठी म्हणजे इन्क्वायरी करू शकता. आणि कॉस्टिंग काय आहे पुस्तकाची? तशी 300 आहे, पण आज महोत्सवामध्ये आम्ही 50 रुपये सवलत ठेवली आहे. 250मध्ये विकणार आहे. त्यानंतर मग मुंबईत गेल्यानंतर ते 300ला विकेल. ओके. जर तुम्ही घरी बसल्या जर तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर तुम्हाला 300 रुपये पे करायचे आहेत. तुम्ही जर 4 दिवस जो महोत्सव सुरू आहे 30 एप्रिलपर्यंत तोपर्यंत व्हिजिट केला तर तुम्हाला हे जे आपल्या गाभित समाजाचं पुस्तक आहे ते 250 रुपयामध्ये भेटून जाईल. तर नक्कीच या, म्हणजे या पुस्तकामध्ये आपला पूर्ण गाभित समाजाचा इतिहास दिलेला आहे. तर जर तुम्ही गाभित समाजाचे बांधव आहात तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचायला हवं. आपला इतिहास समजून घ्यायला पाहिजे, बिकॉज ज्याला इतिहास माहिती असतो तोच इतिहास घडवतो पुढे जाऊन. ठीक आहे. तर काका, बरं वाटलं तुमच्याशी बोलून. ठीक आहे. आणि आपला स्टॉल नंबर काय इकडे? 12 नंबर आहे. 12 नंबर स्टॉल आहे. जर तुम्ही दांडीमध्ये जो आपला गाभित महोत्सव सुरू आहे तिथे व्हिजिट कराल तर 12 नंबर स्टॉलला नक्की व्हिजिट द्या. आता आपण स्टॉल नंबर 16 वरती आलेलो, ज्याचं नाव आहे मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्ग. तर आपल्यासोबत दादा आहे. दादा, तुमचं नाव? माझं नाव हिमांशू कदम. हिमांशू कदम. तर हे कशा रिलेटेड स्टॉल आहे, म्हणजे काय आहे हे? हे सर्वच आम्ही फिशरीज डिपार्टमेंटकडून आलो आहे. ओके. प्रत्येक लाभार्थ्याला म्हणजे हा बायोफ्लक्सचा प्रोजेक्ट आहे, बोट आहे, ज्याच्यात 1,20,00,000 अनुदान असं दिलं जातं. म्हणजे हे गव्हर्नमेंटकडून भेटतं अनुदान? हे शासकीय अनुदान भेटतं, ज्याच्यात 60% 40% महिलांनाही आहे, सर्वसाधारण पुरुष वगैरे असतात त्यांच्यासाठी आहे. इन्सुलेटेड वाहन आहे, ई रिक्षा आहे. ही जी इक्विपमेंट तुम्ही बघताय तर ती बोटवर लावायची आहे. हा GPS आहे, हा डॅट आहे, ज्याच्याकडून जेव्हा काही इमर्जन्सी असेल किंवा तुम्हाला किंवा बोट आपटते वगैरे तर हा जो डिवाईस आहे डॅट म्हणून, तर तो तुम्ही यूज करू शकता. जिथे सिग्नल जातो GPSला की तुम्ही संकटात आहात म्हणून, आणि तुम्हाला हेल्प म्हणून येतात सागरी सुरक्षा हे रक्षक. सगळ्यांसाठी सिंधुदुर्गात राहणाऱ्या की कसं काय? सर्वांसाठी. सिंधुदुर्गात जे राहतात ना त्यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे किंवा एक सिंधुरत्न योजना आहे, त्यांच्यासाठीच आहे, जिथे त्यांच्यासाठीच लाभ आहे. तर त्यांनी अवश्य लाभ घ्यावा, याच्यासाठी आम्ही माहिती द्यायला प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचतो. ओके. तर काही वेबसाईट आहे किंवा नंबर आहे ज्याच्यावरती लोक म्हणजे विचारू शकतात? आहे, वेबसाईट आहे, नंबर आहे. हा इथे आता तुम्ही पाहिलं तर हा स्कॅनर आहे, याने हा स्कॅनर तुम्ही स्कॅन करू शकता. अदरवाईज तुम्हाला इथे ईमेल ID पण दिलेली आहे ज्याच्यावरती तुम्ही मेल करून किंवा व्हॉट्सअप नंबरही दिला आहे ज्याच्यावरती तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तर जर तुम्ही मत्स्य व्यवसाय करता तर तुमच्यासाठी बेस्ट आहे, कारण की महिलांना 60% आणि इतर व्यक्तींना 40%. तर तुम्हाला हे अनुदान म्हणजे दिलं जातं गव्हर्नमेंटकडून. जर तुमचा खर्च 5 लाख आहे तर त्यातले म्हणजे बघायला गेलं तर 3 आणि 2 3 लाख, हां 3 लाख आणि 2 लाख जे आहे ते तुम्हाला सबसिडी भेटते. बरोबर. तर याचा फायदा तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे. आत्ता आपण स्टॉल नंबर 13च्या इथे आलेलो आणि आपल्यासोबत काका आहे. काका, तुमचं नाव? माझं नाव संजय यशवंत माळगाव. संजय यशवंत माळगावकर. आणि आजकालच्या धावपळीच्या जीवनात सांधेदुखी, डोकेदुखी, पाठदुखी याचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो. तर काका, इथे तेल आहे ना, हे वेदायोग करून ऑइल आहे, सिरप आहे. सिरप आहे. ओके. प्यायचं सिरप आहे.
घ्यायचं. ठीक आहे, तर हे सिरप तुम्हाला इथे भेटतं आणि याचा उपयोग काय आहे म्हणजे नक्की? हे काम करतो जवळजवळ आपल्या शरीरात, प्रत्येकाच्या शरीरात 72,000 नसा आहेत. त्या नसांवर हे काम करतं. म्हणजे रक्त पातळ ठेवणं, रक्तामध्ये आपल्या जे एवढ्या वर्षामध्ये आपण जे आतापर्यंत सगळं जंक फूड वगैरे खातो आहे त्याच्या माध्यमातून सगळ्या बहुतेकांनी 30, 35, 40, 45 याचं सगळ्यांना होतं. मुळात हे औषध मी स्वतः वापरल्यामुळे मला त्याचा इफेक्ट आला, म्हणून मी हे औषध सेलिंग करायला कंपनीच्या माध्यमातून आम्ही ते सेलिंग करतो आहे. तुमचे 72,000 नसा साफ केल्यामुळे तुम्हाला जे जे आजार आहेत ते ॲटोमॅटिकली तुमचे कमी होत जातात आणि याचा साईड इफेक्ट नसल्यामुळे ही औषधाची इतकी मात्रा चांगली आहे की जेणेकरून तो फायदा इतका होतो की वजन कमी होतं, ओके, रक्त पातळ राहतं, तुमचे स्टोन असतील तर ते स्टोन होतं. तर हे आयुर्वेदिक आहे प्रोडक्ट? आयुर्वेदिक आहे आणि ह्याचा साईड इफेक्ट हा बिलकुल नाही आहे. तर हे प्रोडक्ट आयुर्वेदिक आहे आणि डेली बेसिसवरती घ्यायचं आहे ना? हे डेली बेसिसवरती डेली बेसिस रोज तुम्हाला 30 ml घ्यायचं आहे. 30 ml घेतल्यावर सकाळी उठल्या आणि अर्धा पाऊण तास त्यामध्ये तुम्हाला काहीच खायचं नाही आहे आणि अर्धा पाऊण तासानंतर मग तुम्ही तुमचं जे रुटीन जे आहे ते daily चालू routine करू आहे ते शकता. चालू करू शकता. मग तुम्ही समजा चालतायत वगैरे व्यायाम करतायत ते व्यायाम करून ते पण त्या पद्धतीने होऊ शकतं. ओके, तर ह्याचा बेनिफिट हेच आहे की हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे त्यामुळे याचा काही साईड इफेक्ट नाही. आणि जर कोणाला ऑनलाईन जर मागवायचं हां, असेल हे तर काही तुम्हाला नंबर वगैरे आहे? साईट वगैरे आम्ही त्याच्या बॉक्सवर आहे. आम्ही आता हे पॅम्पलेट आहे, ह्या पॅम्पलेटवर आम्ही आता हे छापलेलं आहे. जेवढ्या आजारावर आहे त्या आजाराच्या माध्यमातून जेवढे आजार असतील लोकांना त्या आजाराच्या पद्धतीने होतं आणि त्याचेही जे काय काय उपयोगाचं आहे ते सगळं यात दिलेलं आहे. तर तुम्हाला मी जी वेबसाईट आहे यांची ईमेल आय डी आहे आणि जो मोबाईल नंबर आहे तिन्ही गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जर तुम्हाला हवा असेल हे प्रोडक्ट किंवा इन्क्वायरी करायची असेल तर काकांना तुम्ही कॉल करू शकता. याची प्राईस आता आपण स्टॉल क्रमांक 19च्या इथे आलेलो आहोत. आपल्यासोबत मॅम तुमचं नाव? वैष्णवी. वैष्णवी. तर हे कशा रिलेटेड स्टॉल आहे? म्हणजे मी नाव वाचलं तर ग्रेट ईस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ Maritime Studies. येस, तर काय आहे हे नक्की? हे आमचे मर्चंट नेव्हीचे कोर्सेस आहेत. आमच्याकडे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये 4 कोर्सेस आहेत. डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर, ग्रॅज्युएट मरीन इंजिनियर आणि GP रेटिंग. ओके, सो हे नॉटिकल आणि इंजिनिअरिंग साईडचे कोर्सेस आहेत. मग त्याच्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे? एलिजिबिलिटी सगळ्यांसाठी वेगवेगळी आहे. सो बेसिकली काहींना 12th पास करून करायला लागतं, काहींना BTech करून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा मरीन इंजिनिअरिंगमध्ये, काहींना 10th नंतर ITI करायचा असतो 2 वर्षाचा. त्याच्यानंतर जनरल पर्पज रेटिंगचा कोर्स करू शकतो. आणि याचे बेनिफिट्स काय आहेत? म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज वगैरे काही? याच्यानंतर तुम्हाला शिपवर वगैरे जॉब करता येतो. ओके, ॲज अ ऑफिसर किंवा ॲज अन इंजिनियर. ओके. सो तर मी जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला देणार. आणि हे कुठे आहे एक्झॅक्ट इन्स्टिट्यूट? आमचं इन्स्टिट्यूट लोणावळ्याला आहे. लोणावळ्याला. मग तिथे हॉस्टेल फॅसिलिटी वगैरे आहेत? जे हॉस्टेल आहे, सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो. इवन आमच्याकडे 100% प्लेसमेंट होते. सो आम्ही शिपवरच त्यांना प्लेसमेंट करतो. ओके. सो मी जो नंबर आहे किंवा जी वेबसाईट आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, एकदा नक्की गो थ्रू करा. तर आता आपण चाललेलो स्टॉल नंबर 16 वरती, ज्याचं नाव आहे सान्वी ॲग्रो फूड्स. आणि आपल्यासोबत काका आहेत. काका तुमचं नाव? रामदास अप्पातारी. रामदास. तर कशा रिलेटेड आहे हे? हा सर्व टोटली काजू प्रोडक्ट आहे. काजू प्रोडक्ट. आणि तुम्ही स्वतः बनवता? मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसिंग काजू युनिट आहे आपलं. ओके. कंपोस्ट म्हणजे तारीवाडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आपली फॅक्टरी आहे. फॅक्टरी आहे तुमची. आणि टोटली त्याच्यामध्ये हा स्पेशालिटी आमची टोटली कोकण काजू आहे. ओके. कोकणातला फेवर काजू आहे. त्याच्यानंतर हा ॲडिशनल आता नवीन ब्रँड आपण चालू करतोय, हा फेवर काजू. ओके. आता मार्केटमध्ये नवीन ट्रेड आलेला आहे, हा फेवर काजू. हे बघा फ्लेवरचे काजू आहेत वेगवेगळे. तुम्हाला दाखवतो मी. हा बघा नॉर्मल आहे, हा फ्लेवरवाला आहे. प्लस हा त्याच्यामध्ये ब्रँड आहे, पायनॅपल आहे, बटरस्कॉच आहे. आणि प्लस तुम्हाला इथे नावही दिलेली आहेत. बटरस्कॉच आहे, पायनॅपल आहे, मँगो आहे. म्हणजे जे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत ते तुम्हाला यामध्ये भेटतील. आणि प्राइसिंग स्टार्ट काय आहे याची? ह्याची 100 रुपये 100 ग्राम आहे. 100 रुपये 100 ग्राम. त्याच्यानंतर आपले ही ग्रेड वाईज आहे सर्व. ओके. ही 180, 210, 240 आणि 320. ओके. हे आपली सर्व काजूची स्पेशल ग्रेड आहे. हा टोटली कोकणचा काजू आहे. इम्पोर्ट कोकणचा काजू. कोकणचा स्पेशल म्हणजे बाहेरून import नाही केलेलं, फक्त आपलं. वेगवेगळ्या जातीचे जे इकडे प्रोडक्शन होतं त्याच्यापासून हा बनवलेला स्वतः कोकण काजू आहे. तर काकांचा जो नंबर आहे त्याच्यानंतर तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर काजूचे जे प्रोडक्ट आहेत वेगवेगळ्या फ्लेवरचे हवे असतील तर. आणि कारण आता आपण स्टॉल क्रमांक 11 वरती आलेलो, ज्याचं नाव आहे स्मार्ट प्रो डिझाईन इंटेरियर. यांच्या थ्रू तुम्हाला जे घर आहे तुमचं, जे स्वप्नातलं घर असेल तुम्ही कधीही घेता ते तुम्हाला डेकोरेट करता येईल. तर आपल्यासोबत आहे तुमचं नाव?
ज्योती देऊवाडकर. ओके, तर काय काय तुम्ही ज्या म्हणजे फॅसिलिटीज आहेत ज्या प्रोव्हाइड करता लोकांना? आम्ही स्मॉल किचन्स आहे किंवा स्मॉल होम आहे ते 1 लाख पासून चालू करतो आणि प्लस 75,000 पासून आमचे मॉड्युलर किचन स्टार्ट होतात. इंटेरियर डिझाईन, तर जर तुम्ही पूर्ण इंटेरियर फुल इंटिरियर पण करतो, मॉड्युलर पण करतो. तुम्हाला छोटी स्पेस असेल त्याला डेकोरेट करायचं असेल तेही करतो. आणि आत्ताच्या काळात मुंबईकरांसाठी हे खूप गरजेचं आहे, कारण की घरं जी असतात ती छोटी असतात, तो जो स्पेस आहे तो आपल्याला कमी पडतो. सो मॉड्युलर डिझाइन केल्यामुळे आपल्याला स्पेस जास्त प्रमाणात यूज करता येतो. तर तुमच्या या सर्व्हिस कुठे कुठे आहेत? म्हणजे पॅन इंडिया आहे, मोस्टली आम्ही मुंबई बेस्ड आहोत. ओके. पण फुल पॅन इंडिया आम्ही कुठेही सर्व्हिस देतो. ओके, म्हणजे मेन ऑफिस जे आहे ते तुमचं मुंबईमध्ये आहे, मुंबईला. भांडुपला आहे. ओके, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ताईंचा जो नंबर आहे आणि वेबसाईट वगैरे काही आहे तुमची? स्मार्ट प्रो डिझाईन टाकलात गुगलवर तर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आमच्या कंपनीची भेटणार. ओके, तर ते मी तुम्हाला जे डिटेल्स आहे ते पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. आणि आपला जो गाभीत महोत्सव सुरू आहे तिथे जर तुम्ही व्हिजिट करता स्टॉलवरती नक्की व्हिजिट करा. आता इथे आपण जे स्टॉल्स बघितलेले ना त्यांचा लाभ जी इन्क्वायरी वगैरे आहे ती तुम्ही घरी बसलाही करू शकता. पण इथे आल्यावरती तुम्हाला काय अनुभवायला भेटेल तुम्ही इकडे बघू शकता. इथे लहान पोरांना खेळण्यासाठी जे पाळणे आहेत ते पण बघू शकता. तो बलून आहे, इथे हे आहे, तिकडे ते विमान आहे. म्हणजे जर तुम्ही लहान पोरांसोबत जरी व्हिजिट करता इकडे तर तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येईल. प्लस इथे खायला प्यायला खूप आहे मित्रांनो. म्हणजे अस्सल मालवणी जो मेवा असतो ना तो तुम्हाला इथे खायला भेटेल. तर आता आपण पण तिथे खायला जाणार आहोत, पण त्याची जी म्हणजे माहिती आहे ना मी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण की आम्ही तिथे खाऊ शकतो. आणि जर तुम्ही पर्सनली इथे व्हिजिट केलात तरच तुम्ही त्याचा जो आनंद आहे किंवा लाभ आहे तो घेऊ शकाल. ठीक आहे, तर चला आता आपण जाऊया काहीतरी खाऊया, बघूया काय काय स्टॉलवरती. ठीक आहे, चला माझ्या मागून. तर आता जो महोत्सव आहे त्याचे स्टॉल फिरता फिरता आम्हाला खूप भूक लागलेली. तर आता आपण आलेलो आहोत सान्वी लंच होम या स्टॉलवरती, जो अस्सल मालवणी स्टॉल आहे. दादा तुमचं नाव? माझं नाव दत्तात्रय लक्ष्मण आसगावकर. ओके, आणि काय काय आहे इथे व्हरायटी म्हणजे मालवणी म्हणजे स्पेशल जे आहे? स्पेशल व्हरायटी म्हणजे कोंबडी वडे आहे. ओके. स्पेशल सुरमई थाळी आहे. ओके, आणि स्टार्टिंग काय प्राइस? आंबोळी चटणी वगैरे ते सगळं तुम्हाला इथे ट्राय करायला भेटेल जर तुम्ही गाभीत महोत्सवाला जर व्हिजिट केलात तर. अजून काय काय स्पेशल व्हरायटीजमध्ये इकडे म्हणजे दुसरं काय काय इथे प्रोव्हाइड करता तुम्ही? माकुलचं म्हणजे त्याला आपण मालवणी भाषेत म्हणतो माकुलचं निस्तं आहे. माकुलचं निस्तं आहे म्हणजे हां म्हणजे कालवण टाईप बनवलेलं आहे. ओके, तर तिसरे म्हणजे ते तिसरे जे मुळा टाईप असं हां ते वगैरे म्हणजे ते सर्व तुम्हाला इथे ट्राय करायला भेटेल. आणि दादा तुमचं एक हॉटेल पण आहे इथे राईट, तिथे स्टे वगैरे करतात? काही 2 मिनिटाच्या अंतरावरती सान्वी लंच म्हणून आहे. ओके, मग तिथे स्टे वगैरे साठी आहे? हो आहे. हां, तर जर तुम्ही मालवणमध्ये व्हिजिट करू इच्छिता तर डायरेक्ट दादांसोबत कॉन्टॅक्ट करून इथे स्टेही करू शकता. तर जो दादांचा नंबर आहे ना तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन. ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिले ते गुरु आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना वंदन करून मी ऋत्विक धुरी देवगड आनंदवाडी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. एक कचकचित गाणं गाते सगळ्यांनी मागसून होय महाराजा मना, जो होय महाराजा म्हणणार नाही त्यांका शेंगाण्याचा तिकला गावणार नाही. म्हणणार ना सगळे? तर बादेव महाराजा 12 वाटीच्या 12 वैवाटीच्या 12 वैवाटीच्या महाराजा श्रीदेव दांडेश्वर रामेश्वर मोरेश्वर दिरबादेवी काळबादेवी महाराजा. आज या ठिकाणी गाभीत महोत्सव 2023 कालपासून सुरू झालेला महाराजा. तर तो पावन करून घे. होय महाराजा. जे काय अडी अडचणी येतील तुझ्या पायाबुडी घाल. भांड्यात भांडा आपटला उदानीला मोठं वाविलो तो सांभाळून घे महाराजा. जो कोण आडवं ते का उभं कर, जो कोण उभं ते का आडवं कर महाराजा. वड्याची साल पिंपळाला पिंपळाची साल वडाकला त्याचे दात त्याच्या कशात घाल रे महाराजा. अंधार मिळायचा आणि 12-5चा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर महाराजा. असलेला नसलेला सगळ्यांना सुखी ठेव आणि आमच्या गाबतांचा आवाज आणि गाभीत महोत्सव पंचक्रोशीत नाही तर अख्ख्या भारतभरात गाजू दे रे महाराजा. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता आपण मेन स्टेजच्या इथे आलेलो आहोत आणि आता आपलं लवकरच जे सागर सुंदरी प्रोग्राम आहे तो सुरू होणार आहे, ज्यासाठी तुम्ही वेट करताय. तर टोटल 14 कन्सिस्टंट आहेत या प्रोग्राममध्ये. तर आपल्याकडे कन्सिस्टंट नंबर 1 आहे. ताई तुमचं नाव? माझं नाव दीपशिखा रवींद्र रेवणकर, मी दांडी येथे राहते. ओके, आणि मग गावीच राहिलात की मुंबईवरून इथे आले? गावीच. ओके, तर हे कन्सिस्टंट नंबर 1 आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच थोडा वेळ. ठीक आहे, तर
स्क्रीनवर दिसत असलेल्या कोणत्या शेळीचं आहेत त्या? काय नाव आहे त्याचं? काय म्हणतो आपण त्याला? त्याला कवडा असं म्हणतात. आणि त्याचा कशासाठी वापर केला जातो? म्हणजे देवपूजेमध्ये केला जातो. लक्ष्मीपूजनामध्ये त्याचा वापर केला जातो. सुंदरी म्हणून किताब मिळवत आहेत पहिला महिला गावित महोत्सवातला हा सन्मान आहे आणि विजेत्या ठरत आहेत सागर सुंदरी समीधा कुबल. या विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी रोख रक्कम 10,000 रुपये आणि हा अतिशय सुंदर असा हा क्राऊन विजेत्यांचा समीधा यायचे पुढे. अभिनंदन. आराध्यावरती या जरा जोरदार टाळ्यांचा गजर होत नाही तर त्याची ट्रॉफी देऊया आपण. सर्व अधिकाऱ्यांनी पुढे येऊया, सन्मान देऊया आपण. तर आत्ता रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजेपर्यंत प्रेक्षक जे होते ना ते शेवटचा रिझल्ट येईपर्यंत जे आहे ते बघत बसलेले होते. आणि फायनली जी सागर सुंदरी 2023ची झालेली आहे ती समीधा कुबल तुम्ही बघितलेच असेल, मी तुम्हाला व्हिडिओ फुटेज दाखवलेच. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. उद्या आपण भेटूया. उद्या 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी आपले जे गाभित बांधव आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी जे जे डॉक्युमेंट्स लागतात त्याबद्दल तुम्हाला मी सकाळी माहिती दाखवणार आहे. ज्या शिबिरात आज आपण गेलेलो, सकाळी ज्या सभागृहात गेलेलो तिथेच ते म्हणजे जो कार्यक्रम आहे तो होणार आहे, तो आम्ही तुम्हाला उद्या सकाळी दाखवू. तर चला आता गुड नाईट, भेटूया आपण उद्या.